अनेक नोकरी करणाऱ्या लोकांचे हे स्वप्न असते की एखादा व्यवसाय करावा, पण होम लोन, कार लोन, मुलांसाठी एज्युकेशन लोन अशा अनेक साखळ्यांनी बांधल्या कारणाने याच्यातनं लवकर सुटका तशी होत नाही आणि म्हणून व्यवसाय हे एक दूरचे स्वप्नच राहते. पण याच्यातनं एक मी मार्ग तुम्हाला सांगितला तर याच विषयावर आज आपण आजच्या भागात बोलणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा. तुम्ही जर एखादी छोटीशी नोकरी करत असाल तर त्याचबरोबर एक व्यवसाय सुरू करायला तशी काही हरकत नाही. पण जर तुम्ही एका मोठ्या कंपनीत असाल तर बहुधा अशा मोठ्या कंपन्या तुमच्याकडनं एक करार सही करून घेतात. त्या करारामध्ये त्यातला एक क्लॉज असा असतो जो तुम्हाला त्या नोकरी व्यतिरिक्त इतर कुठली नोकरी किंवा इतर कुठली कामे जसे की व्यवसाय हे तुम्हाला करण्यास अडवितो आणि तरीही त्या क्लॉजकडे तुम्ही दुर्लक्ष करून जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर तुमची नोकरी जाऊ शकते. आणि तेवढंच नाही, ती कंपनी तुमच्यावर खटला भरू शकते आणि तुमच्याकडनं नुकसान भरपाई घेऊ शकते. असं असून देखील काही लोक अशी असतात ज्यांच्या डोक्यात व्यवसायातील काही स्वप्न त्यांची रात्रीची झोप उडवतात. अशाच लोकांसाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी करता करता तुम्ही कसा व्यवसाय करू शकाल ते. मित्रहो, नोकरीचा जो करार आहे तो तुमच्यावर बंधनकारक आहे, तुमच्या घरच्यांवर नाही. तेव्हा तुमच्या घरच्यांच्या नावावर म्हणजे तुमच्या आईच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. तो व्यवसाय तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या नावावर सुरू करा, मात्र ही काळजी घ्या तो व्यवसाय असा असावा की तुमची नोकरी सांभाळून तुम्हाला त्या व्यवसायाला वेळ देता येईल. अशा वेळेस तुम्ही जी नोकरी करताय तिथे तुम्ही इमानदारीने पूर्ण वेळ काम करा. जसं की शनिवार किंवा रविवारची तुम्हाला जर सुट्टी मिळत असेल तर, किंवा इतर कुठल्या दिवशी तुम्हाला जी सुट्टी मिळाली ते दिवस जे आहेत ते तुम्ही तुमच्या व्यवसायाला द्या. जहाँ चाह वहाँ राह ही म्हण तुमच्यासाठी एकदम हुबेहू लागू पडते. कसं आहे ना, जे तुम्हाला आवडतं त्यासाठी तुम्हाला मेहनत आणि वेळ ही द्यावीच लागेल. कदाचित नोकरीला जाण्याअगोदर लवकर जर तुम्ही उठलात आणि त्याला वेळ थोडी दिलीत किंवा नोकरीनंतर आल्यानंतर काही तास तुम्ही त्या व्यवसायासाठी दिलेत, हे असं करून तुम्हाला मॅनेज करावं लागेल. मी मगाशी जसं म्हणालो, शनिवार रविवारची सुट्टी किंवा इतर कुठल्या ज्या सुट्ट्या मिळतात ते दिवस हे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी द्यावे लागतील. एखाद्या सुट्टीत जेव्हा तुम्ही कुठली ट्रिप प्लॅन करताय त्याऐवजी तुम्हाला तो वेळ व्यवसायाला द्यायला लागेल. कसं असतं ना, तुम्ही जेव्हा कुठल्या कंपनीसाठी काम करता तेव्हा त्या कंपनीसाठी जी नोकरी असते एक फिक्स वेळ असते तुमच्या त्या नोकरीसाठी, पण व्यवसायाला तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढा कमी पडतो. माझं एक मित्राचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तो IT इंडस्ट्रीमध्ये होता. सॉफ्टवेअरचं त्याला खूप छानपैकी ज्ञान होतं आणि अनेक जे त्याचे मित्र आहेत जे त्याच्याकडे शिकायला यायचे. त्याच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण एक सॉफ्टवेअर क्लास सुरू करू शकतो. पण अडचण अशी होती की त्याची नोकरी होती आणि ती फुल टाईम नोकरी होती. त्यांनी काय करावं, तो सकाळी लवकर उठायचा, 6 वाजता पहिली बॅच घ्यायचा, 6 ते 8 अशा 2 बॅचेस घ्यायचा आणि मग नोकरीला जायचा. नोकरी संपली की परत संध्याकाळी 2 बॅचेस घ्यायचा आणि मग तो आपल्या घरी जायचा. दिवस कसा गेला हे त्यालाही कळत नव्हतं. पण ही मेहनत ज्याचं स्वप्न आहे त्याला करावी लागते. इतर व्यावसायिकांसारखा तुम्हाला पूर्ण वेळ देता येत नाही आहे, म्हणून तुमच्या नोकरीतनं जो वेळ उरतो आहे तो तुम्ही देताय. तर कष्ट करायला तयार राहा, कारण का स्वप्न तुमचं आहे म्हणून ते तुम्हालाच पूर्ण करावं लागणार आहे. इतर कोणीही ते तुमच्यासाठी पूर्ण करू शकणार नाही. तेव्हा व्यवसाय तुमच्या घरच्यांच्या कोणाच्या तरी नावावर सुरू करा आणि पटकन कामाला श्रीगणेश करा.
तुमचा जर निश्चय पक्का असेल, कष्ट करायची तयारी असेल, टाईम मॅनेजमेंट करा, हे सगळं केलं तर तुमचं हे स्वप्न सहज शक्य आहे. 1-2 वर्ष जातील कष्टाचे. एक दिवस तुम्हाला अतिशय अवघड वाटेल. फालतू खर्चासाठी तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत. तुमचे मित्र पिक्चरला जातील, तुम्हाला त्या पिक्चरला जाता येणार नाही. तुमचे मित्र हॉटेलला जातील, त्यासाठीही कदाचित तुमच्याकडे पैसा उरणार नाही. पण तो वेळ, तो पैसा तुम्ही जो साठवाल तो तुमच्या व्यवसायाला तुम्ही द्याल आणि केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला एक दिवशी निश्चित मिळेल. तुमचं स्वतःच्या व्यवसायाचं स्वप्न हे पूर्ण होईल. आणि हे सगळं केल्यानंतर एक दिवस असाही येईल, तुम्ही ताठमानाने आपल्या कंपनीत जाऊन आपली नोकरी सोडू शकता आणि मग पूर्ण वेळ तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी देऊ शकता. मला माहिती आहे अनेक जण जे हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना हे सहज शक्य वाटत नाही आणि म्हणूनच सगळेच नोकरी करणारे व्यवसाय करू शकत नाही. पण ज्यांच्यात ती धगधगती आग आहे, ज्यांना त्यांचं हे स्वप्न कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे, मला खात्री आहे ते हे स्वप्न पूर्ण करतीलच. आणि त्यांना कुठेतरी या व्हिडिओमार्फत ती प्रेरणा मिळेल की आपला स्वतःचा व्यवसाय नोकरी सांभाळून सुरू करता यावा. तुमच्यापैकी जर असं कोणी असेल जे या अनुभवातनं गेलं असेल, तुमची गोष्ट मला खाली कमेंटमध्ये सांगा. अनेक लोकांना तुमच्या या गोष्टीतून प्रेरणा मिळेल. चला, व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. भेटूयात आता पुढच्या भागात असाच एक छानसा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.